आज आपण पाहणार आहोत आंब्याची कुल्फी। आता आंब्याचं सीजन आहे ना। मी कविता किचन मध्ये आपलं स्वागत आहे। हे मी अर्धा लिटर दूध घेतले। याला बघा मी अर्धा तास झालं ठेवलेलं आहे। अर्धा झालेला आहे। याच्यात एक छोटी वाटी साखर टाकून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला थंड होऊ देऊया। एवढा तांब्या भरून घेतलं होतं। अर्धा तांब्या दूध झाले। चला तर मग कुल्फी बनवूया। आता आपण याची साल काढून घेऊन मस्तपैकी मिक्सरला याचा गर काढून घेऊया आणि यात टाकून घेऊ। चला तर पाहूया रेसिपी, कुल्फी रेसिपी। हे पहा तांबे धुवून घेतलेत। हे मिक्सरचं भांडं घेतले। याच्यामध्ये आपण कट करून घेऊया। पाहूया 2 मिनिट। चला तर मी दाखवते। एक आंबा आहे ना आपला पिकलेला, हापूस आंबा आणलेला आहे। कट करून घेऊया, दाखवते तुम्हाला। हे पहा स्वच्छ धुतलाय। त्याचे गर काढूया अशी करून। हे ना असे चिऱ्या मारायच्या आणि सगळं असं काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे असंच मी पूर्ण काढून दाखवते तुम्हाला। मिक्सरला लावून घेते। पहा आंब्याचा गर एवढा निघालाय। आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया बंद चालू करून। हे पहा अर्धा लिटर दुधाचं आटून एवढं झालंय। अशा प्रकारे कमी जास्त साखर लागू शकते। आंबट गोड आंब्यासारखं तुम्ही साखर घेऊ शकता। आणि आपण आता हे वाटून घेऊया मिक्सरला आंबे। याचा गर काढलेला आणि याच्यात टाकून घेऊन आपण रात्रभरासाठी एका डब्यात झाकून ठेवून, किंवा तुमच्याकडे कुल्फीचे साचे असले तर ठेवू शकता। माझ्याकडे नाही आहे तर मी एका डब्यात ठेवणार आहे फ्रीजरला। चला तर पाहूया आंब्याची कुल्फी। होते तुम्हाला मिक्सरला लावून। हे पहा असं थोडं थोडं बंद चालू करून आंब्यातला गर आपण वाटून घेऊया। हे पहा झालं वाटून। किती छान झाले। आता आपण दुधामध्ये मिक्स करून दाखवते तुम्हाला। हे पहा आपल्याला दूध गार झालं। हे जे आहे ना आता आपण वाटलेल्या आंब्याची मधला गर अशा प्रकारे याच्यात टाकून घेऊया। मी अर्ध्या लिटर साठी 2 घेतलेत आंबे। तुम्ही 1 लिटर घेतले तर 4 आंबे घेऊ शकता। आणि अर्धी वाटी साखर घ्या। जसं आंबट गोड आहे तसा अंदाजे घ्या। मी अर्धी वाटी भरून, छोटी वाटी होती म्हणून भरून घेतली। तुम्ही मोठी असेल तर अर्धी वाटी घ्या। अशा प्रकारे मिक्स करूया आपण। आता ना आपण छानपैकी याला जे असते ना आपलं, मी दाखवते तुम्हाला मिक्स करून। याच्याने आपण मिक्स करून घेऊया। हे पहा असं पूर्ण बॅटर मिक्स झालं ना आपली कुल्फी छान होते। माझ्या पद्धतीने बनवून पहा। उन्हाळा आहे, थंडगार कुल्फी। आता 12 तासासाठी आपण फ्रीजमध्ये डब्यात घालून झाकून ठेवूया बंद डब्यामध्ये। हे पहा पूर्ण एकजीव झाले दूध आपलं। माझ्या पद्धतीने कुल्फी बनवून पहा आंब्याची। आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पाहूया 12 तासांनी दाखवते तुम्हाला कशी झाली आपली कुल्फी। एका डब्यात भरून ठेवते मी। हे पहा अशा प्रकारचा डब्बा आहे माझ्याकडे। याच्यामध्ये पूर्ण टाकून घेते। हे पहा आता हे ढक्कन लावून घ्यायचं आणि असं पूर्ण गच्च ढक्कन लावून 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवूया। पाहूया उद्या सकाळी रात्रभरसाठी ठेवूया। पण आपला फ्रीजमध्ये ठेवूया आईस्क्रीम। माझ्या पद्धतीने बनवून पहा। हे पहा ठेवत आहे। पाहूया 12 तासांनी। संध्याकाळची ठेवत आहे, उद्या सकाळीच पाहूया। हे पहा आपली आंब्याची कुल्फी किंवा आईस्क्रीम म्हणू शकता तयार आहे। 12 तास झालेले आहेत, काढून घेतली। पाहूया कशी झाली आपली। वाव खूप छान झालेली आहे।
माझ्या पद्धतीने बनवून पहा. आंब्याची कुल्फी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.